हा, तर आपण आज उष्णता धडा कंटिन्यू करतोय. तर गेल्या क्लासमध्ये आपण काय बघितलेलं होतं? अप्रकट उष्मा काय असतो, पुनर्हिमायन काय असतं आणि पाण्याचं असंगत आचरण बघितलेलं होतं, बरोबर आहे? तर ते सगळे टॉपिक्स जे आहेत ना, एवढे काही कठीण नव्हते, सोपे सोपे टॉपिक्स होते. हा, ह्याच्यावरून मला आठवलं, मला होमवर्क दाखवा. नोटबुक समोर करून होमवर्क दाखवा मला. ओ, ग्रेट, खूप छान. एक मिनिट थांब बेटा, मी ना तुझी स्क्रीन मोठी करते, म्हणजे तू दाखवणारा होमवर्क मला पण मोठा दिसेल आणि सगळ्यांना मोठा दिसेल. थांबा, मी एकेकाचं बघते. आधी जिमलगट्टा स्कूलचं बघते. हा, प्रणव दाखव. प्रणय ना, प्रणय, प्रणय दाखव. वा, छान. प्रणयचं हँडरायटिंग पण चांगलं दिसतंय. गुड. आणखी कोणी आहे का तुझ्या स्कूलमधून? हा, ही कोणाची वही आहे? हा, हे पण छान दिसतंय. गुड, थँक्यू. श्रेया नाव आहे तुझं बेटा, मागे जी बसली ती? ओके, ग्रेट, थँक्यू श्रेया. बघा मुलांनो, मी हे सगळ्यांनाच म्हणते, आता आपल्याकडे आपल्या ह्या क्लासमध्ये प्रत्येक शाळेमधून जवळजवळ 30-30, 40-40 मुलं, आणि आपल्याकडे आता जवळजवळ 4-5 शाळा ऑनलाईन असतात. त्याच्यामधून पण तुम्ही तुमची कामं छान करून स्वतःची ओळख तुम्ही टीचरच्या समोर करून देणं ऑनलाईन, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला जे 2-4 मुलांची नावं माहिती पडलेत, प्रणय म्हणा, श्रेया म्हणा, अजून मुरुमगावच्या पण काही ज्या मुली आहेत, सो इट्स ग्रेट अचीवमेंट. ह्याचा अर्थ तुम्ही खूप ऍक्टिव्हली तुमचं जे एक स्टुडंट म्हणून जे काम आहे ते खूप छान करताय. व्हेरी गुड. मी समोर असते ना. पाठ केलं मॅडम. ओके, तुम्ही पाठ पण केले, ग्रेट, छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. तुम्ही माझ्या समोर असताना तुमची पाठ थोपवली असती मी, काही हरकत नाहीये. एक काम करूया आपण, चला हात पुढे घ्या, ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला त्यांनी हात पुढे घ्या, असा हात पुढे घ्या आणि स्वतःची माझ्यातर्फे पाठ ठोकतवा. चला ठोकतवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा, आता शहाड्याच्या पण गर्ल्स होमवर्क दाखवत होत्या. मुलींना दाखवा, वही पुढे दाखवा. अरे दाखवा ना आता, मी मगाशी नाही बघितलं कारण मी ह्यांचे बघत होती ना. कोणी दाखवत होते वही पुढे? दाखवा, दाखवा, दाखवा लवकर. अच्छा, बरं, ठीक आहे. मला एवढं स्पष्ट नाही दिसत आहे कॅमेरा घे नसल्यामुळे. ठीक आहे, तरी पण ओके. अच्छा, आता मुलांनो, आय होप तुम्ही एक मॉनिटर बनवलंय. नसेल बनवलं तर तुमच्या टीचर्सला सांगून एक एक मॉनिटर बनवा, किंवा तुम्ही स्वतः पण स्वतःला नॉमिनेट करू शकता. म्हणजे तुमच्या शिक्षकांना सांगू शकता की मला मॉनिटर बनायचंय. मॉनिटरचं काय काम असेल? सगळ्यात आधी तर तो स्वतःचा होमवर्क करेल आणि नंतर दुसऱ्यांचा पण होमवर्क चेक करेल, ज्यांनी ज्यांनी होमवर्क केलेला आहे. आणि ज्यांनी होमवर्क केलेलं नाहीये त्यांची नावं तुमच्या शिक्षकांना तिथे सांगा. म्हणजे ते ज्यांनी होमवर्क नाही केला त्यांना जरा प्रोत्साहित करतील होमवर्क करण्यासाठी, आणि तरी सुद्धा नाही केला तर त्यांना काहीतरी पनिशमेंट पण देतील. ठीक आहे, चला. तर आता आपला क्लास आपण कंटिन्यू करूयात. आणखी बाकीच्या शाळांचे पण जे कॅमेरा चालू करू शकतात, माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही कॅमेरा चालू करा. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुमच्यापैकी मी जर समजा काही गोष्टी नॉर्मल थोडस सिम्पल इंग्लिश मधून बोलले तर कोणाकोणाला समजतील त्या गोष्टी? हात वरती करा. ओके, ग्रेट. खडकीच्या स्कूल्स मधून नाही समजणार तुम्हाला मी थोडंफार इंग्लिश बोलले तर मुलांनो? नाही समजणार? ज्यांना ज्यांना समजेल हात वर करा. ओके, ग्रेट. आपण असं करूयात, मी मधनं मधनं काही गोष्टी इंग्लिश मधून बोलेन. का बरं? आता तुम्ही बघा 10वी मधून 11वी मध्ये जाणार, तर तुम्हाला इंग्लिश यायलाच पाहिजे ना. मी म्हणून तुम्हाला सवय व्हावी म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलेन. आणि तरी पण तुम्हाला काही काही गोष्टी नाही समजल्या की हात वरती करून विचारा की मॅम तुम्ही हे जे म्हणाले त्याचा अर्थ काय आहे ना. लाजण्याची काही गोष्टच नाहीये. ठीक आहे, चला तर आता आपण क्लास आपला स्टार्ट करूयात. तर आज आपण जे आहे त्याचं काल लास्ट टाइम आपलं कुठपर्यंत, पाण्याचे असंगत आचरण पर्यंत करून झालं आणि मग आपला वेळ संपलेला, मग आपण नंतर थांबलेलो होतो. आज त्याच्या पुढचा जो मुलांना टॉपिक आपण घेणार आहे ना, त्या टॉपिक मध्ये मी मगाशी जसं म्हटलं
हा कठीण आहे, थोडासा समजायला टॉपिक कठीण आहे. म्हणून तुम्ही आजचा क्लास एकदम लक्ष देऊन ऐकला तर समजेल तुम्हाला छानपैकी. आणि मग त्याच्यावरच आधारित आपण काही गणितं पण सोडवणार आहोत. ठीक आहे? तर चला, मी पुस्तक शेअर करते. तोपर्यंत तुमची नोटबुक, पेन घेऊन रेडी राहा. नोटबुक आणि पेन घेऊन रेडी राहा. मला वाटतं मुलांनो, हा टॉपिक ना, म्हणजे हा आपला धडा अजून आजचा क्लास आणि अजूनही क्लास, 2 क्लासमध्ये संपेल हा. तर तुम्ही काय करायचंय, तुम्हाला मी आता ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवते. त्याच्या पुढचा जो धडा आहे ना आपल्याला, प्रकाशाचे अपवर्तन, त्याच्यासाठी तुमची कंपास पेटी लागेल आपल्याला. कंपास भूमितीय रचनामध्ये वापरलंच असेल तुम्ही. कंपास लागेल आपल्याला, पट्टी, त्याच्यानंतर पेन्सिल, इरेजर सगळं लागेल. तर ते जर तुमच्याकडे नसेल तर ते अरेंज करून ठेवा. म्हणून ते तुम्ही लवकर अरेंज करता यावं म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये सांगते. चला, तर आता पुस्तक दिसत असेल माझं तुम्हाला. येस. तर बघा, हे टॉपिक्स आपण बघितले गेल्या क्लासमध्ये. हा अप्रकट उष्मा, पुनर्हिमायन आणि पाण्याचे असंगत आचरण, हे आपण सगळं बघितलं. ठीक आहे. अच्छा, आता ना ह्याच्यामध्ये ना एक छोटीशी गोष्ट राहिलेली मुलांना. पण ना, हा वाला जो ग्राफ आहे आणि हे होपचं जे उपकरण आहे, हे कसं काम करतंय ना, ते तुम्हाला मी थोडंसं एक्सप्लेन नव्हतं केलं. तर ते आपण जरा बघूयात. हां, ते बघण्याच्या आधी हे होमवर्क मधला हा प्रश्न. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0° किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय वस्तू, जलीय सजीव जिवंत राहतात. याचं उत्तर लिहिलंय? कोणी कोणी लिहिलंय याचं उत्तर? मला फक्त शहाडाचे स्टुडंट्स दिसतात आहेत, बाकी कोणीच नाही दिसत आहे. मग मी कसं बोलणार तुमच्याशी? शहाडा स्कूलच्या स्टुडंट्स, बेटा तुम्ही लिहिलंय याचं उत्तर? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलंय? की थंड प्रदेशात बर्फ जमलेला असतो तरी पण सजीव जिवंत कसे राहतात? हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं, राईट? गेल्या क्लासमध्ये एक्सप्लेन केलं ना मी. पण जो दुसरा प्रश्न आहे, थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. आपण प्रश्न किती सोपा आहे. पाणी वाहून नेणाऱ्या नळामध्ये जे पाणी आहे ते थंड प्रदेशात त्याचा बर्फ बनतो ना, आणि बर्फ पडल्यामुळे त्याचं आकारमान वाढतं. कारण पाणी आकुंचन पावण्याऐवजी ते प्रसरण पावतंय ना 4° खाली. मग आपण असं लिहू शकतो, बर्फाळ प्रदेशात ज्यावेळी तापमान 4° खाली जाते, पाण्याचा बर्फ बनतो. मात्र पाण्याचं जे बर्फाचं आकारमान जास्त असल्यामुळे ते जास्त जागा व्यापते आणि त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचे पाईप जे आहेत ते तुटतात. आणि दगडासाठी पण आपण काय लिहू शकतो, दगडाने शोषून घेतलेले जे पाणी आहे, थंडीमध्ये ते पाणी पण बर्फ बनते, त्याचं आकारमान वाढतं आणि त्याच्यामुळे दगडाला भेगा पडतात. सिंपल. हे मी आता जे सांगितलं हेच उत्तर कोणी लिहिले तुमच्यापैकी? हे 2 प्रश्न मी होमवर्कला दिलेले ना. मी जे उत्तर सांगितलं हेच सेम टू सेम उत्तर कोणी कोणी लिहिलंय? जरा हात वर करा. कोणीच नाही लिहिलं? बरं ठीक आहे, आज लिहा. आता आज उत्तरं सांगितली ना तुम्हाला, आज लिहून काढा. ठीक आहे? चला, तर आता पुढे बघूयात. आता हा वाला जो टॉपिक आहे ना मुलांनो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आता ह्याला आपण नीट समजून घेऊयात. हे बघा, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हे जे होपचं जे उपकरण आहे ना, त्या होपच्या उपकरणाच्या साहाय्याने आपण काय करणार आहे? असंगत आचरण. असंगत आचरण काय आहे ते आपल्याला कळलेलंच आहे. पण हे होपचं उपकरण वापरून कसं आपण त्याला स्टडी करणार आहे ना, त्याच्यासाठी इथे एक कृती दिलेली आहे आणि त्याच कृतीवरून मग त्यांनी हा जो आहे एक आलेख आलेख काढलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, तापमान आहे आणि इथे काय आहे? काळ आहे.
आणि तो काळ कशामध्ये दिलाय? मिनिटांमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर आता थांबा, मला काही सेकंड्स द्या. मुलांनो, मी स्क्रीन ओपन करते. तोपर्यंत ना प्लीज तुम्ही एक काम करसाल का? इथून पुढे थोडं वाचायला सुरुवात करा. स्वतःहूनच मनातल्या मनात तुमचं पुस्तक हे वाचायला सुरुवात करा. तुम्हाला थोडीशी कल्पना येईल, की काय चाललंय तरी काय नक्की. ठीक आहे? थांबा, मी व्हाईट बोर्ड ओपन करते. मला व्हाईट बोर्ड हवा. व्हाईट बोर्ड म्हणजे माझा व्हाईट फळा. असं तुम्हाला कळलंच असेल, की नक्की काय म्हणते ते. हे होपचे उपकरण ना मुलांनो, हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, होप. त्यांनी जे उपकरण बनवले म्हणून त्याचं नाव तसं ठेवण्यात आलंय, शास्त्रज्ञांच्याच नावावरून. मी 12वी मध्ये होते ना मुलांनो, त्यावेळी ना आम्हाला एक सर होते शिकवायला. तर त्यांची एक गोष्ट मला आठवते. ती गोष्ट जी होती ना, ती खूप फनी होती. फनी नव्हती ऍक्च्युली, ते सिरियसलीच बोलत होते. पण मला ती गोष्ट आता आठवली, हे होपचे उपकरण म्हटल्यावरती. काय-काय जी नावं होती ना शास्त्रज्ञांची, आता हे कसं होपचं उपकरण आहे. परत आपण म्हणतो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. अशी काय-काय शास्त्रज्ञांची नावं जी आहे ना, अशी खूप क्लिष्ट होती. मग ती नावं ऐकून ना, मग आम्ही मुलं असं तोंड थोडंसं वाकडं करायचो ना, की बापरे! हे काय किती कठीण नाव आहे. असे एक्सप्रेशन्स द्यायचो चेहऱ्यावरती. मग ते सर एक गोष्ट म्हणायचे, की आता बघा ह्या शास्त्रज्ञांनी जो काही रिसर्च केलाय, जी काही इन्व्हेन्शन केली म्हणून त्यांचं नाव आलंय. पुढे जाऊन तुम्ही इन्व्हेन्शन करचाल, तर तुमची नावं येतील पुस्तकांमध्ये. हं. जसं की आता प्रणय आहे. प्रणय आहे, श्रेय आहे. प्रणयचे प्रमेय. बघा मॅच पण करते. प्रणय होऊ शकतं का रे असं? हं, होऊ शकतं. श्रेयाचा सिद्धांत. मग तुमच्या नावाने पुस्तकामध्ये टॉपिक्स येतील. तुम्हाला तसं मग ते रिसर्च करावं लागेल. आपले काय-काय जे आहेत ते आहेत. काय-काय आपले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची नावं आहेच पुस्तकांमध्ये, नाही असं नाही. पण ते खूप कमी आहेत. जास्त करून बाहेरच्याच शास्त्रज्ञांची नावं आहेत. ठीक आहे. चला आता हे होपने काय केलं नक्की, ते आज आपण समजून घेणार आहोत आणि ते खूप मजा येणार आहे तुम्हाला. माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल आता तुम्हाला. दिसतोय? आणि त्याच्यावर 2 आकृत्या पण मी घेतल्यात बघा पुस्तकामधल्या तुमच्या. दिसतायत? हो, नाही, काहीतरी बोला मुलांनो. ते हो दिसतंय? मॅडम. हां, ठीक आहे, गुड. आता बघा, इथे आपण काय करणार आहोत ना, होपने काय केलं, एक ना आपलं नॉर्मल सिलेंडर असतो ना, तसं सिलेंडरच्या आकाराचं हे भांडं घेतलं आणि ह्या भांड्यामध्ये काय केलंय, पाणी भरलंय. दिसतंय तुम्हाला? आणि अशी व्यवस्था केली आहे, की इथे आपलं एक थर्मामीटर पहिलंवालं तापमापी जोडली आहे. दुसरं थर्मामीटर म्हणजे तापमापी इथे जोडली. तापमापीला इंग्लिशमध्ये थर्मामीटर म्हणतात. ठीक आहे. आणि बरोबर त्याच्या मधल्या बाजूला, त्या भांड्याच्या मधल्या बाजूला काय केले, बाहेरून त्यांनी अजून एक भांडं फिट केलंय. पण ते बाहेरूनच ते भांडं थंड करतंय हां. त्या बर्फाचा आतमधल्या पाण्याशी डायरेक्ट संपर्क नाहीये. इथे काय आहे तुम्ही दिसतंय तुम्हाला गोठण मिश्रण. हे गोठण मिश्रण ना मुलांनो, ह्याच्यामध्ये काय असतं, बर्फ आणि मिठाला मिक्स केलेलं असतं. अच्छा, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. थांबा मी स्क्रीन घालवते. हां. सगळ्यांनी जेवढे मुलं आहेत कॅमेरा ऑन करू शकतात. शहाडाच्या मुली मला आता हां, आता दिसतात आहेत. मला सांगा मुलांनो, तुम्ही बर्फाचा गोळा तर सगळ्यांनी खाल्लाय. मला लास्ट टाईम सांगितलेलं होतं. कुल्फी कोणी-कोणी खाल्ली आहे? हात वर करा. छान. व्हेरी गुड. अच्छा, हात खाली करा. कुल्फी ज्या भांड्यातून काढून ते कुल्फीवाला आपल्याला देतो,
ते भांड कोणी कोणी बघितले त्यांनी हात वर करा. हा, ठीक आहे, गुड. आता ज्यांनी हात वरती केलाय, माईक ला चालू करून मला सांगा, त्या भांड्यात तुम्हाला आतमध्ये काय काय दिसलं? लवकर सांगा. बर्फ. हा, बर्फ. अजून? नमक. हा, दिसले? बर्फ आणि मीठ टाकलेलं असतं त्याच्यामध्ये. ज्यावेळी बर्फामध्ये मीठ मिक्स केलं जातं ना मुलांनो, त्यावेळी ना बर्फाचं नॉर्मली तापमान किती असतं? 0 ते 4 अंशाच्या मध्ये. मोस्टली ते 0च असतं. पण ज्यावेळी माहितीये तुम्ही त्याच्यामध्ये बर्फ टाकला जातो ना, म्हणजे बर्फामध्ये मीठ टाकलं जातं ना, तापमान अजून कमी होतं. म्हणजे आपण त्या बर्फाला ऑलरेडी तो थंड आहे, अजून जास्त आपण त्याला थंड करतोय. मग त्याच्यामुळे मग काय होतं, कुल्फी जी आहे ती जास्त कालावधीसाठी जशीच्या तशी राहते, वितळत नाही. मग हेच ते गोठण मिश्रण आहे. गोठण मिश्रण म्हणजे काय? बर्फाला आणि मिठाला मिक्स केलेलं आहे. मग हे गोठण मिश्रण बाहेर इथे बसवलं. ठीक आहे. आता तरी पण थोडाफार बर्फ वितळेलच ना, मग ते पाणी खाली घालवण्यासाठी ते ठेवले. पण ह्याचा तसं तर आपल्याला काय कामाचं नाहीये या प्रयोगामध्ये. म्हणजे आपण जे निरीक्षण करणार आहे त्याच्यासाठी. आता बघा होणार काय आहे मुलांनो, हे जे आतमध्ये पाणी आहे, आता इथे ह्या मिश्रणाच्या बरोबर इथे जे चिटकून आतमध्ये जे पाण्याचे रेणू असतील ते थंड होतील, हो की नाही? ते थंड होतील ना. हो मॅडम. मग तुम्हाला ऑलरेडी आपण माहिती आपण शिकलोय, थंड जी गोष्ट असते ती काय असते? वजनाने जड असते. मग इथले जे आता थंड झालेले जे पाण्याचे जे कण आहेत ते कुठे जातील? पाण्याचे रेणू ते खाली जातील. बरोबर आहे? आणि हे वरचे जे आहेत ते वरचे तिथल्या तिथेच राहतील. वरती पण थोडी थोडी जी थंडावा जायला सुरुवात होईल, पण इकडे लवकर थंडावा जाईल. कळते तुम्हाला? म्हणजे इथलं वरचं जे तापमान आहे ते जास्त असेल, सुरुवात आपण करतोय त्यावेळी म्हणते मुलांना. समजा आपण हे नॉर्मल जे पाणी आधी घेतलेलं होतं ते 30 अंशाचं होतं. बरोबर आहे? तर हे सुरुवातीला हे वरचं पाणी जे आहे ना, ही तापमापी 30च दाखवेल. पण हळूहळू खालची जी तापमापी आहे कदाचित ती 29 वर दाखवेल. कारण खालचं पाणी लवकर थंड व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ना पुढे काय होणार आहे? हे परत हे 29 झालं असं समजा, तर हे 28 होईल. असं काय होत जाईल? खालचं पाणी लवकर लवकर काय होते? थंड थंड होत जाते. आता हे कधीपर्यंत होणार आहे मुलांना? नीट बघा. हे कधीपर्यंत होणार आहे? तापमान 4 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येईपर्यंत. आता जसं तापमान, म्हणून बघा इथे दिसते तुम्हाला, इथे आधी कितीने सुरुवात केलेली आहे? मी इथे 30 म्हटलं, पण इथे दाखवलेले 12. चला मग आपण 12नेच घेऊयात. समजा इथे 12 वरती आलं तापमान, तर इथलं तापमान काय असेल? 11 असेल. तर इथे दिसते तुम्हाला हे T2 आणि हा T1. तर बघा, T1 दिसते तुम्हाला? हे जसं जसं टाइम आपलं वाढत चाललाय, जास्त तापमान खाली खाली चाललंय. दिसते तुम्हाला? खालच्या बाजूने चाललंय हे. आणि T1चं तापमान, म्हणजे सॉरी T2चं तापमान दिसते तुम्हाला? 12च आहे, ते पण खालीच चाललंय. हो मॅडम. पण ते वरतून चाललंय खाली. हळूहळू चाललंय ते खाली. कळतंय तुम्हाला? येस. 4 अंशाला बघा मात्र काय होतंय बघा. इथपर्यंत तरी पण ठीक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे? खालचं जे तापमान आहे ते लवकर लवकर खाली खाली चाललंय. आणि जे वरचं जे तापमान आहे ते थोडं हळूहळू ते खाली, म्हणजे खाली हे म्हणू शकतो खालचं पाणी लवकर थंड होतंय. येस, हे लवकर थंड होतंय. आणि वरचं पाणी काय आहे ते उशिरा थंड होतंय. समजते तुम्हाला? का? ते कारण समजवलं आता मी तुम्हाला. हे कधीपर्यंत असं होतंय? हे खालचं लवकर थंड होणं आणि वरचं उशिरा थंड होणं तोपर्यंत, जोपर्यंत तापमान 4 अंशाला येत नाही तोपर्यंतच. जसं तापमान 4 अंशाला आलं, काय होतोय मग? बर्फ बनायला सुरुवात झाली. बर्फ बनायला सुरुवात होते.
आणि मग तुम्हाला माहितीये बर्फाचं आकारमान जास्त आहे, घनता कमी आहे. मग हे जे छोटे छोटे बर्फाचे कण असतील ते आता खाली न जाता ते वरती जातात. म्हणून बघा 4 अंशाला जर तुम्ही बघितलं, वरचं जे तापमान आहे, वरचं जे तापमान आहे ते हळूहळू आधी असं दिसते ते आधी हळूहळू येत होतं. आता अचानक ते एकदम कमी वेळामध्ये लवकर थंड व्हायला लागलं वरचं वालं T2चं. आणि इथे काय झालं? आधी बघा हे असं आहे. म्हणजे हे लवकर लवकर आधी खालचं तापमान आधी लवकर लवकर खालचं पाणी लवकर लवकर थंड होत होतं ना, म्हणून बघा हे आधी खालून आहे. आणि आता हे आधी वरच्या पाण्याचं असं दिसते तुम्हाला, आधी वरच्या पाण्याचा असा आलेख होता. 4 नंतर खालच्या पाण्याचा असा आलेख बनला, वरच्या पाण्यासारखा. कळते? म्हणजे 4 नंतर ना प्रोसेस उलटी झाली. 4 अंशाला जे पाण्याचे कण 4 अंशाच्या आधी जे पाण्याचे कण खाली चालत होते, तेच पाण्याचे कण आता जरी थंड असले तरी ते वरती जायला सुरुवात होईल. मग हेच ते असंगत आचरण आहे जे होपने हे वालं उपकरण बनवून एक्सप्लेन केलं. इंटरेस्टिंग होतं की नाही? चांगलं डोकं लावलं ना होपने, की आधी पाण्याचे कण खाली 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 चालले आणि अचानक 4 अंशावर आल्यावरती ते वरती जायला लागले. आणि तसा मग त्याने तो आलेख बनवला. आय होप तो आलेख पण कसा आलाय आता तुम्हाला समजलं. चला आता मग आज जे समजले ना मुलांना तुम्हाला, हे अजून जास्त चांगलं समजण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचा. आपला हा क्लास संपला ना की वर्गामध्ये तुम्ही माघारी जाल. थोडाफार तरी 10-15 मिनिटं वेळ आपल्याला मिळतोच. टीचर येतात जातात. परत एखाद्या पिरियडला टीचर नाहीये तर मग दुसरा टीचर आला सबस्टिट्यूशन म्हणून. सबस्टिट्यूशन म्हणजे त्यांचे ऐवजी जस्ट वर्गामध्ये बसण्यासाठी. किंवा मधली सुट्टी खूप जास्त वेळाची आहे त्याच्यामधून जरा मग 10 मिनिटं काढून हा टॉपिक वाचा, तर तुम्हाला जास्त चांगला समजेल. उद्या परवा वाचायला गेला की तो विसरून जाणार मग. ठीक आहे? तर आजच तुम्हाला हा टॉपिक परत एकदा वाचून काढायचा आहे. कुठून? हे बघा इथून. जास्त नाही वाचायला सांगत आहे, थोडंसंच. अरे मी कुठे गेली? थांबा. पुढे आली बहुतेक मी खूप. आपलं पेज नंबर काय होतं? थांबा 1 मिनिट मुलांना. Sulakshana, can हाँ you tell मैम. Nagapur school to go मॅडम in different 65 time चालू होतं. because they are here. अच्छा ये लोग अच्छा अभी शायद आ गए होंगे. हाँ. नवापुर स्कूल. हाँ, they left. ठीक They left. हा हे बघा मुलांना इथून वाचायचंय. हे इथून वाचायचं हे इथपर्यंत. कळते? किती पॅरेग्राफ आहेत बघा, 1 2 3 छोटे छोटे 3च पॅरेग्राफ आहेत. एवढं काही मोठं नाहीये. पण वाचून काढा तर आपण आता जे समजून घेतले ते त्यावेळी तुम्हाला जास्त चांगलं कळेल. कारण तसं तर मुश्किल आहे, पण बोर्डामध्ये ना मुलांना एक गोष्ट तुम्हाला सांगते. थांबा, एक खूप छान गोष्ट मला आठवली आहे आणि तुम्ही सगळेजण खूप छान लक्ष देऊन ज्यावेळी ऐकता ना, मग मला असं वाटतं की जेवढी नवीन नवीन गोष्ट मला माहिती आहे तुम्हाला सांगाव्यात. जिबलगट्ट्याची मुलं मला दिसत नाहीयेत. नवापूर गव्हर्नमेंट स्कूल. मुलांनो हा मराठी मीडियमचा क्लास आहे. इंग्लिश मीडियमची आपली दुसरी लिंक आहे ना, त्याच्यावर जॉईन व्हा. तिथे दुसरा वर्ग ऑलरेडी चालू आहे आपला. हा सो मी हे सांगत होते की बघा आपले बोर्डाचे जे पेपर्स बनतात की नाही, नीट ऐकून घ्या. तर बोर्डाचे जे पेपर बनवले जातात ना, ते सर्वसाधारण विद्यार्थी, असा विद्यार्थी जो अभ्यासात खूप जास्त हुशार पण नाहीये आणि खूप जास्त असं काही ढ पण नाहीये. म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्याला लक्षात घेऊन ते पेपर बनवलेले जातात. ठीक आहे? तर त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी पेपर सोपाच असतो. म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये जर तुम्ही खूप छान अभ्यास केला सुरुवातीपासून तर 90%च्या मार्क्स, बघा मी 90% म्हणते,
म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 90 मार्क्स धरूनच चाला 100 पैकी. 100 पैकी 90 किंवा 92-93 मार्क्स मिळवणं अवघड नाहीये जर तुम्ही व्यवस्थित वर्षभर चांगला अभ्यास केला तर. पण 95च्या पुढे जाणं कठीण होऊन जातं. का बरं माहितीये? पेपर सेट करताना जो एक्झामिनर आहे 4-5 मार्कांचे प्रश्न किंवा कमीत कमी 4 मार्कांचे प्रश्न असे टाकतो जे सरळ सरळ तुमच्या स्वाध्यायामधले नसतात. ते पुस्तकामधून आतून विचारलेले जातात, जेणेकरून ज्या विद्यार्थ्याने चांगलं पुस्तक वाचलं असेल त्यालाच ते सोडवता येईल. किंवा मग घुमून फिरवून विचारले जातात. आता जसं की आता हा एक प्रश्न आपण बघितला की थंड प्रदेशामध्ये दगडांना भेगा का पडतात, याचं स्पष्टीकरण डायरेक्ट दगडांचंच उदाहरण घेऊन नाही दिलंय ना पुस्तकामध्ये, पण स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे दुसऱ्या कन्सेप्टला घेऊन. तर असे काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. म्हणून मग मला आता तुम्हाला काय सांगायचं होतं, हा वाला टॉपिक वाचणं का गरजेचं आहे, ह्याच्यावरती पण आला तर बोर्ड एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. तर आपलं पुस्तक आपण जेवढं छान वाचू तेवढे जास्त तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगते. शॉर्टकट नाहीये, पण आपण म्हणू शकतो की ती स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजीला मराठीत काय म्हणतो यार, स्ट्रॅटेजी म्हणजे आपला तो प्लॅन आहे. एक आयडिया आहे ती चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. मागच्या वर्षीचे तुमच्या टीचर्स कडून बोर्डाचे पेपर घ्या आणि तुम्हाला दिसतील की जर वर्षी एवढ्या एवढ्या मार्काच्या रिकाम्या जागा विचारल्या जातात, जर वर्षी फरक स्पष्ट करा एवढ्या एवढ्या मार्काचं विचारलंच जातं, जर वर्षी जोड्या लावा एवढ्या एवढ्या मार्काचं विचारलं जातं. तर मग काय करायचं ना, सगळ्या धड्यांच्या रिकाम्या जागा करून टाकल्या, रिकाम्या जागेचे मार्क्स फुल, सगळ्या धड्यांच्या जोड्या लावा करून टाकल्या. तर जे सोपे सोपे वाटणारे प्रश्न आहेत ना तुम्हाला 1-1, 2-2 मार्काचे, ते तरी तुम्ही असे परफेक्ट करून टाका की त्याचे मार्क्स तर भेटायलाच पाहिजेत. ठीक आहे. परत कारणे लिहा किंवा 2-3 मार्काचे जे प्रश्न असतात ते पण जरा सोपे असतात, त्याचे पण मार्क्स मिळतील. मग आता मार्क्स जाण्याचा चान्स कुठे असतो, जे मोठे मोठे 4 किंवा 5 मार्काचे प्रश्न असतात. मग त्याच्यासाठी जेवढं होईल तेवढं स्वाध्याय सोडवा, स्वाध्यायामधले 4-5 मार्काचे प्रश्न सोडवा, आकृत्यांची प्रॅक्टिस करा. आता ह्याच्या पुढचा जो धडा आपण करणार आहोत, मग त्या तुमच्या जीवशास्त्राच्या आकृत्यात असू द्यात किंवा फिजिक्स मधल्या आकृत्यात असू द्यात किंवा केमिस्ट्री मधल्या असू द्यात, आकृत्यांची प्रॅक्टिस करा. कारण परीक्षेत आकृतीवरती आधारित प्रश्न येणार म्हणजेच येणार. गणितांची प्रॅक्टिस करा. गणित 1 किंवा 2, कधी कधी 3 गणित पण सायन्सच्या पेपरामध्ये येणार म्हणजे येणारच. आणि गणित आता तुम्हाला सगळ्यात जास्त कशामध्ये आहेत, आपल्या फिजिक्स मध्येच आहे, जो विषय मी तुम्हाला शिकवते. अच्छा मला सांगा, तुम्हाला दीपिका मॅम केमिस्ट्री शिकवतात, केमिस्ट्रीमध्ये पण गणित आहेत का 10वीला? थोडीफार असतील मला वाटते, है ना. ते काय म्हणतात, मोल, पदार्थाचा मूल्य, मोल वगैरे. द्रव्य. हा येस, येस येस, ती पण गणित करा. आणि सोबत केमिकल रिॲक्शन्स पण येणार म्हणजे येणारच. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे आपल्या रासायनिक अभिक्रिया केमिस्ट्री मधल्या. तर ज्या गोष्टी येणारच आहेत ते माहितीये ना, त्याला छानपैकी करून टाकायचं. ही असा जो प्लॅन जर तुम्ही केला ना मुलांनो, सिरियसली तुम्ही माझ्याकडून हवं तर आज लिहून घ्या. तुमचा जो सायन्स 1 आणि सायन्स 2 मिळून 100 मार्काचा पेपर आहे ना, 40 मार्काचा सायन्स 1, 40 मार्काचा सायन्स 2 आणि 20 मार्क शाळेकडून मिळतात तुम्हाला, बरोबर आहे. तुम्हाला हे टार्गेट ठेवायचंय की शाळेचे 20 पैकी 20 मार्क्स मिळायलाच पाहिजे. शाळेमधले आपलेच टीचर्स असतात तर ते ट्राय करतात तुम्हाला 20 पैकी 20 मार्क्स द्यायला. हा, पण काही मुलांनी वेळेवर काही दिलंच नाहीये. मग टीचरला, मी पण बघा टीचर आहे ना, मग मला पण ज्यावेळी मार्क्स द्यायचे असतात ना, मग मी काय विचार करते की ज्या मुलाने मला वेळेवर काम करून दिलेलंच नाहीये, माझं ऐकलंच नाहीये आणि मला खूप त्रास दिलाय, म्हणजे काम न देता त्याच्या मागे मागे लागलं तरी पण दिलं नाहीये, मग त्या मुलाला जर मी 20 पैकी 20 मार्क्स देते, तर बिचारा जो एकदम खरं खरं सिन्सिअरली मुलगा काम करून देतोय, हा तर त्याच्याबरोबर अन्याय झाला ना. कारण काम न करता त्याला पण 20 मिळतात, ह्याला काम करून पण नुसते 20च मार्क्स. मग
म्हणून मग अशा मुलांचे मार्क्स मग आम्ही टीचर्स काय करतो, मग कापतो. मग त्यांना 16 मार्क्स किंवा 18 मार्क्स असे मार्क्स दिले जातात, थोडंफार काहीतरी काम करून घेऊन. सो तुम्हाला म्हणून काय करायचंय ना मुलांनो, जे जे तुम्हाला सांगितलं जाते ना शाळेमधून, की बघा तुमचे 20 मार्क आमच्या शाळेच्या हातामध्ये आहेत, तर तुम्ही हेही कामं करून द्या. प्रयोग वही पूर्ण करून द्या किंवा वही पूर्ण करून द्या किंवा प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करा. जे पण तुम्हाला सांगितलं जाईल, ते तुम्ही करून द्या. ते 20चे 20 मार्क्स मिळालेच पाहिजेत. ते आपल्या हातचे मार्क्स आहेत. राईट? आपल्या स्वतःच्या टीचरच्या हातामधले मार्क्स आहेत. आता राहिलं सायन्स 1. सायन्स 2 मध्ये पूर्ण बायोलॉजी आहे. तर बायोलॉजीची टीचर, मला वाटते तुमचं बायो आता दीपिका मॅमच घेणार आहेत. हो. तर दीपिका मॅमला विचारा, त्यांना हा प्रश्न विचारा, की दीपिका मॅम, आम्ही बायोमध्ये जास्त चांगले मार्क्स कसे मिळवू शकतो? तर त्याच्यासाठी ती बायोसाठी काय स्ट्रॅटेजी असेल ते मॅम सांगते. बाकी मी तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी सांगते. केमिस्ट्रीची पण मॅमला विचारा, कारण त्या केमिस्ट्री टीचर आहेत. फिजिक्सची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगते, प्लॅन सांगते. शॉर्टकट जसं मी सांगितलं, परत एकदा रिपीट करते. सगळ्या रिकाम्या जागा करून घ्या. एक मार्काचे सगळे प्रश्न सोडवून घ्या, जे पण असतात ना रिकाम्या जागा. परत मला वाटतं 10वीला चोक्की बरोबर नाही विचारणार, कारण ते खूप सोपं असतं. तर रिकाम्या जागा, जोड्या लावा. परत त्याच्यानंतर ना व्याख्या लिहा. अजून हे विचारू शकतात, हा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ज्याचे 4 ऑप्शन्स असतात ना, 1, 2, 3, 4 करेक्ट ऑप्शन चूज करायचा असतो, असे वाले प्रश्न. आणि एक असतं, ते तुम्हाला महाराष्ट्र बोर्डला आहे की नाही मला माहिती नाही मुलांनो, असर्टिव्ह रिझन. असर्टिव्ह रिझन म्हणजे काय? एक वाक्य दिलेलं असतं आणि त्याचं एक कारण दिलेलं असतं. जसं की वाक्य हे असू शकतं की, हा, एक उदाहरण आपण हे घेऊया, की आपल्याला वर फेकलेली वस्तू खाली पडताना दिसते. वर फेकलेली वस्तू खाली पडताना दिसते. हे काय आहे? विधान आहे. हा, मराठीमध्ये आपण त्याला विधान म्हणणार आणि कारण म्हणणार. त्याचं कारण काय दिलेलं आहे, की पृथ्वी तिच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूला स्वतःकडे खेचते. मग आता ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन देतील, की विधान बरोबर आहे पण कारण चुकीचं आहे, दोन्ही पण विधान आणि कारण बरोबर आहे. तर असे 4 ऑप्शन देतील, तर करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा असतो. आता इथे आपला करेक्ट ऑप्शन काय येईल? विधानही बरोबर आहे, कारणही बरोबर आहे आणि हे जे कारण दिले त्या विधानाचंच कारण आहे. कळतंय तुम्हाला? अजून एक प्रश्न काय असा असू शकतो, आता मी दुसरे एक्झाम्पल घेते. हे विधान आणि कारणच काय असतं त्याच्यासाठी मी दुसरे एक्झाम्पल घेते. बघा, विधान आहे, हा, विधान आहे की गुरुत्वाकर्षण मधले घेऊया. अच्छा, ठीक आहे, आपण उष्णतेमधले घेऊया उदाहरण. ठीक आहे. विधान असं आहे की 4 अंश, नीट ऐका मुलांना, विधान असं आहे 4 अंश तापमानाला पाण्याचे आकारमान वाढते. 4 अंश तापमानाला पाण्याचे आकारमान वाढते, हे विधान आहे. आणि कारण बघा काय आहे, कारण आहे, हा, कारण असं आहे, पाण्याचा पाण्याचा द्रवणांक 0° आहे. पाण्याचा द्रवणांक 0° आहे. विधान पण बरोबर आहे, कारण पण बरोबर आहे. पण विधानाचा आणि कारणाचा आपसात काही संबंधच नाहीये ना. पाणी 4 अंशला का गोठते ते तर सांगितलेलंच नाहीये कारणामध्ये. मग तुम्ही आता 4 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन काय चूज करणार, की दोन्ही विधान आणि कारण बरोबर आहे, पण कारण हे विधानाचं स्पष्टीकरण नाहीये. कळते? तर असे थोडेसे डोकं लावणारे, थोडेसे फिरवून प्रश्न पण येऊ शकतात, पण हे 1 मार्काला असेल. तर असे आधी 1 मार्काचे प्रश्न करून घ्या. त्याच्यानंतर ना 2 मार्काचे प्रश्न. 2 मार्काच्या प्रश्नामध्ये काय येऊ शकतं? फरक स्पष्ट करा, टिपा लिहा. 2 मार्काला टिपा लिहा येऊ शकतं, फरक स्पष्ट करा येऊ शकतं, आकृती काढा येऊ शकतं, रासायनिक अभिक्रिया लिहा येऊ शकतं. आता आकृती काढामध्ये आपल्या फिजिक्स मधून प्रकाशाचा अपवर्तन धड्यामधल्या आकृत्या येऊ शकतात. त्या मी तुम्हाला सांगेल तो धडा शिकवताना.
ठीक आहे. तर आकृत्यांची सगळ्यांची आपण प्रॅक्टिस करून टाकायची सायन्सच्या पुस्तकामध्ये जेवढ्या पण आकृत्या आहेत. तर आपलं 1 मार्काचं झालं, 2 मार्काचं झालं. 3 मार्क आणि 4 मार्काच्या प्रश्नामध्ये ना मुलांनो जास्तीत जास्त करून आता तुमच्या स्वाध्यायामधूनच येण्याची शक्यता असते. प्रश्न जे आहे तुमच्या स्वाध्यायामधूनच येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही स्वाध्यायाची प्रॅक्टिस करचाल आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून मी स्वतः शिकले ना, माझा हा अनुभव आहे की पुस्तकाच्या बाहेरचं जास्त काही येतच नाही. तर तुम्ही पुस्तक जरी खूप छानपैकी केलं तर ही गॅरंटी आहे की तुम्हाला पूर्ण सायन्समध्ये 90च्या वर मार्क्स मिळू शकतात, मिळतातच. ठीक आहे. हा, तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती सिरियसली अभ्यास करताय. अच्छा, मला सांगा, खरं खरं हा, जस्ट मी बोलतेय आणि माझं ऐकून तुम्हाला खूप हुरूप आलाय म्हणून नाही. ज्यांना ऑलरेडी सायन्समध्ये कमीत कमी 70च्या वरती मार्क्स मिळतात, आता 100 पैकी, आता तुमची 6 जी झाली ना, 100 पैकी 70च्या वर मार्क्स कोणाला मिळाले सायन्समध्ये? आता तुमची शाळेचीच परीक्षा जी झालेली होती, मिळालेत कोणाला? मॅडम मार्क सांगितले नाही मॅडम. अच्छा, मार्क्स अजून सांगितलेले नाहीये. बरं ठीक आहे. कोणाला खरं खरं 90च्या वरती बोर्ड एक्झाम मध्ये मार्क्स हवेत आणि त्याच्यासाठी जे आहे तुमची अभ्यास करायची पण चांगली तयारी, असं कोण आहे? हम्म? अच्छा, ठीक आहे. ओके, ग्रेट. एक आहे प्रणय आणि शहाडा स्कूल मधून पण एका मुलीने हात वर केला. बेटा अनम्यूट करून तुझं नाव सांग. खुशी खुशी खुशी. खुशी, हा, खुशी म्हणालीस ना तू बेटा? थम्सअप दाखव. ठीक आहे, ठीक आहे. मी तुमच्या दोघांची नावं लक्षात ठेवेल. पण बघूयात मग, मी जसं सांगते किंवा दीपिका मॅम जसं सांगतात त्यांची हेल्प घेऊन तुमच्यापैकी दोघांपैकी कोणाला 90च्या वर मार्क्स मिळतील तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे. बघा, तुम्हाला सायन्स 1 मध्ये फिजिक्सचे जे जास्त धडे आहेत ना, तिथे जिथे काही पण डाऊट असेल तुम्ही मला विचारा. आपले जानेवारीपर्यंत क्लासेस चालणार आहेत, तर जानेवारीपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. ठीक आहे. दीपिका मॅमचे पण आता रोज क्लास असतात जवळजवळ, केमिस्ट्री आणि बायो त्याच घेणार आहेत. तर दीपिका मॅमला पण तुम्ही ओपनली विचारा की मॅम आम्हाला एवढे एवढे मार्क्स असे हवेत, आम्ही काय काय करू, आणि उजळणी करायला सुरुवातीपासून सुरुवात करा. मग जे जे डाऊट असतील, तुमचं हे काम आहे की तुम्हाला जे जे समजत नाहीये, जे जे डाऊट असतील ते आमच्याकडून क्लिअर करून घेणं जानेवारी महिन्यामध्येच. म्हणजे आपले ज्यावेळी ऑनलाईन क्लास बंद होतील आणि तुम्ही त्यावेळी स्वतःचा अभ्यास कराल, त्यावेळी तुम्हाला डाऊट काहीच नसेल, फक्त तुम्हाला त्याची उजळणी करून परफेक्टली पाठांतर करायचं असेल. ठीक आहे, गुड, ऑल सेट, येस. चला, आता आपण आपल्या टॉपिकवर माघारी येऊयात. हा, तर ओव्हरऑल मग मी हे सांगत होती, तर हे जे होपचं उपकरण आहे आणि होपने हा जो प्रयोग केला, ह्याच्या बाबतीमध्ये पण परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर ह्याला चांगलं वाचून काढा. आता पुढे हा वाला टॉपिक आज आपण करणार आहोत, दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता. अच्छा, आता ह्याच्यामध्ये ना डिटेलमध्ये जाण्याच्या आधी मुलांनो, मला तुम्हाला अजून तीन तीन पिरियड लागतील आपल्याला ह्या चॅप्टरसाठी. बरं ठीक आहे, थांबा. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मला कॅमेरे सगळेजण ऑन करून हवेत, सो दॅट तुम्ही मला दिसाल. हा, आता ना हा वाला टॉपिक आपला आणि आजचा आपला म्हणजे आता जो आपलं जे वातावरण आहे आसपास आणि हा वाला टॉपिक एकदम परफेक्ट टायमिंग मॅच झालाय. आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ज्यावेळी बाहेर पडता, झाडांच्या पानावर तुम्हाला काय दिसतं? पाणी मॅडम. है ना, पाण्याचे छोटे छोटे बिंदू दिसतात, पण पाऊस तर होतच नाहीये. रात्रीचा पाऊस नाही पडत, तरी पण कसं काय? मॅडम काय? दव 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 पडतं, बरोबर. आपण नॉर्मली त्याला म्हणतो दव पडले, दव पडले. आपली आजी आजोबा पण म्हणतात अरे दव पडले, आपण लहानपणी विचारायचो तर. तर त्याला शुद्ध मराठीमध्ये तुमच्या पुस्तकात नाव दिलेलं आहे दवबिंदू. ठीक आहे, तर दवबिंदू पडतात. आता हे दवबिंदू बद्दलच आपण आज डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. अच्छा, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, आर्द्रता काय असते, कोण सांगेल?
आर्द्रता. हे कुठल्या मुलीचं नाव नाहीये बरं का. आर्द्रता काय असते कोण मला सांगेल, कारण ते तसंच ऐकायला वाटतंय ना की मुलीचं नाव आहे कुठल्या तरी. आर्द्रता शब्द कोणी कोणी पहिल्यांदा ऐकलाय? पहिल्यांदा ऐकलंय आर्द्रता शब्द? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते आर्द्रता काय असते. बघा, तुम्हाला माहितीये की आपलं जे साधं पाणी आहे, तर पाण्याचा अजून एक खास गुणधर्म काय आहे की हवेमधलं तापमान किती पण असू द्यात, पाणी आपोआप त्याची वाफ बनते. आपल्या घरी जमिनीवर नॉर्मल फरशीवर पाणी सांडलं असेल आणि समजा त्याला आपण पुसलं नाही, तरी सुद्धा ते आपोआप वाळतं की नाही? कुठे गेलं ते पाणी? कुठे गायब झालं ते? तर त्याची वाफ बनून ते हवेमध्ये गेलं. त्यालाच आपण बाष्पीभवन म्हणतो. आठवते ना, तुम्ही शिकलाय हे ऑलरेडी. एक असतं बाष्पीभवन आणि दुसरं असतं उत्कलन. बरोबर? पाणी उकळल्यावर एकतर पाण्याची वाफ होते आणि दुसरं पाणी न उकळवता पण पाण्याची वाफ होते आपल्या नॉर्मल तापमानाला. मग हे पाण्याचं जे बाष्पीभवन होतंय त्याला आपण काय म्हणतो? बाष्प म्हणतो. राईट? मग आता पण हवेमध्ये बाष्प आहे की नाही? आता पण हवेमध्ये काय आहे? बाष्प आहे. पण ना, आपली जी हवा आहे ना मुलांनो, त्या हवेची की नाही एक क्षमता असते, कॅपॅसिटी असते की ती किती पाण्याच्या वाफेला धरून ठेवते. कारण आपल्या नॉर्मल हवेपेक्षा बाष्प कदाचित थोडं वजनाने जास्त असेल. म्हणूनच नाही का आपलं जे जलचक्र आहे त्याच्यामध्ये पाण्याचं बाष्प बनतं, बाष्प वर जातं, त्याचे ढग बनतात आणि ते ढग काय होतं? थंड झाले की पाऊस पडतो. बरोबर आहे? आता इथे पण तेच होतंय, पण फरक एवढा आहे की ते ढग नाही बनत आहे आणि बाष्प जे एकदम वर नाही जात आहे, ते आपल्या आसपासच आहे. आता पण आपल्या आसपास ते बाष्प आहे. तर आता दवबिंदू कधी बनतात? आता हे बाष्प जे आहे ते थंडीमध्ये पण आहे, उन्हाळ्यामध्ये पण आहे, पावसाळ्यामध्ये पण आहे. सगळ्याच ऋतूमध्ये हवेमध्ये बाष्प आहेच आहे. आपली जी नॉर्मल हवा आहे आसपासची, त्या हवेमध्ये काय काय असतं मुलांना? हे तुम्ही शिकलाय, सांगा. आपल्या हवेमध्ये काय काय मिक्स आहे? हवा आपले हे मिश्रण आहे. हवा मिश्रण आहे ना? काय काय आहे त्या मिश्रणामध्ये? हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये दीपिका मॅमने तुम्हाला शिकवलं असेल. त्या मिश्रणामध्ये हवेमध्ये काय काय आहे? एकतर बाष्प आहे, दुसरं धुळीचे कण आहेत, धूर आहे म्हणजे. तिसरं वेगवेगळे वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे वायू आहेत. बरोबर आहे? करेक्ट आहे. तर मग आपली जी हवा आहे ना, हिची एक क्षमता आहे बाष्पला धरून ठेवण्याची. आणि माहितीये हिची ही क्षमता कशावर अवलंबून आहे? हवेची बाष्पाला धरून ठेवण्याची क्षमता. बाष्पाला धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे पाणीचे बाष्प पण वायू रूपामध्ये त्याला पकडून ठेवायची क्षमता, ती कशावर अवलंबून आहे माहितीये? तापमानावर. सिंपल गोष्ट आहे बघा. परशीवर पाणी दोन सिच्युएशन घेऊया. उन्हाळ्यामध्ये पाणी परशीवर सांडले आणि हिवाळ्यामध्ये पण पाणी परशीवर सांडले. कुठल्या ऋतूमध्ये पाणी लवकर सुकेल? जमिनीवरचं पाणी कुठल्या ऋतूमध्ये लवकर सुकेल, म्हणजे फरशी लवकर वाळेल? उन्हाळा मॅडम. उन्हाळ्यामध्ये. बरोबर आहे, कारण उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं है ना. तापमान जास्त असल्यावर हवा जी आहे ना, तिची बाष्पाला धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे ती लवकर लवकर पाण्याला स्वतःकडे खेचून त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं. थंडीमध्ये काय होतंय? तापमान कमी आहे. थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे बाष्पाला धरून ठेवण्याची हवेची जी क्षमता आहे ती पण कमी असते. म्हणून मग थंडीमध्ये काय होतं ना मुलांनो, खास करून रात्री. आता बघा,
आपलं हिवाळाच चालू आहे, बरोबर आहे. हिवाळाच ऋतू चालू आहे आणि हिवाळ्यामध्येच दवबिंदू पडतात. पण अजून एक प्रश्न आहे, हिवाळ्यामध्ये पडतात ते ठीक आहे, हिवाळ्यामध्ये मग ते रात्रीच्याच वेळी का पडतात? आता दिवसा पण तर हिवाळाच आहे ना, दिवसा कुठे उन्हाळा बनलाय, मग दिवसा का नाही पडत दवबिंदू? आता जसं मी तुम्हाला म्हंटल की कशावर अवलंबून आहे पाण्याला धरून ठेवणं? तापमानावर. तर हिवाळ्यामध्ये ऑलरेडी तापमान कमीच आहे, पण रात्रीच्या वेळी काय होतंय, तापमान अजून जास्त खाली जाते, है ना? तापमान अजून जास्त खाली जाते आणि मग त्याच्यामुळे मग काय होतं, हवा असं म्हणते की नाही बस, आता मी ह्याच्यापेक्षा जास्त पकडून नाही ठेवू शकत बाष्प. मग तो जो एक्स्ट्रा बाष्प त्या हवेला जो वाटतोय, त्या बाष्पाचं परत एकदा पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि तेच पाणी आपल्याला दवबिंदू बनलेले दिसतात. तर आता हे दवबिंदू आपल्याला सकाळी कुठे कुठे दिसतात सांगा बरं? झाडांच्या पानावरती दिसतातच, त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे दिसतात दवबिंदू? आठवा. उद्या सकाळी उठल्या उठल्या ना, हॉस्टेलमध्ये राहता ना तुम्ही, जरा हॉस्टेलच्या बाहेर जरा थोडस निघायचं आणि बघायचं सगळीकडे नजर टाकून कुठे कुठे दवबिंदू दिसतात. कशावर बेटा? शेतामध्ये, झाडांवर. बरं अजून एक, हा व्हेरी गुड. बघा आपली कार वगैरे असतील ना, गाड्या असतील, त्यांच्या काचावर दिसतील तुम्हाला. रात्रीचे कपडे चुकून बाहेर ठेवा तुम्ही थंडीच्या दिवसात, हिवाळ्यामध्ये सकाळी तुम्हाला कपडे ओले जाणवतील थोडे थोडेसे, मग आपल्याला कळत नाही कपडे नक्की ओले आहेत की थंड आहेत असं वाटतं है ना, राईट? तर मग थंडीमध्ये काय होतंय, हवेची बाष्पाला धरून ठेवण्याची ताकद, क्षमता जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा जे बाष्प आहे, एक्स्ट्रा म्हणजे माहिती ना तुम्हाला काय असतं मुलांना? हा, एक्स्ट्रा जे बाष्प आहे मग त्याचं काय होतं, परत पाण्यामध्ये रूपांतर होतं, ज्यालाच आपण दवबिंदू म्हणतो. ठीक आहे. आता ही जी क्षमता आहे ना, हवेची बाष्पाला धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ना, ती क्षमतेची जी पातळी आहे ना, आता जसं की, एक सेकंड थांबा, मी स्वतःला छोटं करते म्हणजे तुम्ही लोक मला मोठं दिसाल. अच्छा, काही स्कूल्सचा कॅमेरा ऑफ आहे, प्लीज कॅमेरा ऑन करा. खडगी, काकोडी, कोटगुल, गॅनोर, प्लीज कॅमेरा ऑन करा. तर आता मुलांना एक सांगा, अच्छा सकाळी नाश्ता कोणी कोणी केलाय? हातवर करा. सकाळी नाश्ता कोणी कोणी केलाय? सगळ्यांनीच केला असेल ना? बरं ठीक आहे, हात खाली घ्या. कोणाचा उपवास आहे का आज? उपवास पकडता तुम्ही? हात खाली घ्या बेटा. ठीक आहे, समजलं मला. उपवास कोणी पकडलाय का आज? कोणाचा उपवास असेल तर हात वर करा. नाही, ठीक आहे, गुड. बघा, तुम्हाला असं का विचारलं मी? आपली प्रत्येकाची जेवायची पण क्षमता वेगवेगळी असते, कळते तुम्हाला? आपल्या जेवणाबरोबर हे टॅली केलं ना, तुम्हाला लवकर लक्षात राहील. जेवणाची आपली प्रत्येकाची एक क्षमता आहे ना. कोणी 2 चपाती खातं, कोणी 4 चपाती खातं, राईट? पण आपली स्वतःची पण क्षमता बघा बदलते. थंडीमध्ये आपल्याला जास्त भूक लागते, थंडीमध्ये आपण जास्त जेवतो आणि आपण उन्हाळ्यामध्ये कमी जेवतो, राईट? इथे हवेचं उलट आहे. हवा, जसं की आपण माणूस मानूयात, हवा काय करते, उन्हाळ्यामध्ये जास्त बाष्प खाते आणि थंडीमध्ये ती कमी बाष्प खाते, कळते? इझी लक्षात राहील आता. आता बघा, जशी आपली पातळी आहे की नाही, आपली एक पातळी आहे की 2 चपाती खाल्ली बस, आता मी त्याच्यापेक्षा जास्त नाही जेवू शकत, माझं पोट जे आहे ते आता तृप्त झालंय.
तृप्ती शब्द आहे त्याच्यासाठी की आता झालं माझं पोट तृप्त झालंय. तसंच हवेसाठी पण एक शब्द आहे. तिची पण जी पातळी आहे ना, ज्या पातळीला हवा तृप्त होते ती म्हणते बस मी बस झाला, तर ह्याच्यापेक्षा बाष्प मी जास्त नाही खाऊ शकत. त्या पातळीला आपण म्हणतो हवा संतृप्त होते. तृप्त होते नाही म्हणत नुसतं, त्याला म्हणतोय आपण हवा संतृप्त होते. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? चला, आता मी हे तुम्हाला ओव्हरऑल जे एक्सप्लेन केलंय हे तुमच्या पुस्तकामध्ये त्याची कशी मांडणी केली आहे ते बघूया, मग तुम्हाला अजून जास्त समजेल. म्हणजे समजलंय तुम्हाला, फक्त पुस्तकातली भाषा आता समजून घ्यायची, कारण परीक्षेत पुस्तकामधली भाषा लिहायची आहे ना. शाळेमध्ये म्हणजे परीक्षेमध्ये असं नका लिहू बरं का, हवा उन्हाळ्यामध्ये जास्त बाष्प खाते आणि थंडीमध्ये कमी बाष्प खाते असे शब्द नका यूज करू. ते तुम्हाला समजवण्यासाठी मी यूज केलेत. ठीक आहे, चला आता पुस्तकामध्ये जाऊया तुमच्या. तुम्हा लोकांना शिकवताना ना हल्ली मला पण खूप मजा येते, कारण तुम्ही सगळेजण खूप लक्ष देऊन ऐकता, हसता, तर मग मला पण वाटतं की चला अजून तुम्हाला छान शिकवूया म्हणून. बघा आता इथे काय दिलेलं आहे, आपण ह्याला थोडं थोडं वाचूयात. दिसतंय तुम्हाला दवबिंदू तापमान, म्हणजे ज्या तापमानाला बाष्पाचं दव बनायला सुरुवात होतं, मग ते तापमान थंडीमध्येच भेटतं, म्हणून थंडीमध्येच दवबिंदू पडतात. आणि आर्द्रता काय आहे ते पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हवेमध्येच जी पाण्याचं बाष्प असतं त्याला आपण आर्द्रता म्हणतो. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितले मुलांनो, हे इंग्लिश मधले शब्द पण लक्षामध्ये ठेवा. चला आता पटपट ह्याला वाचून काढूयात, कारण आपल्याकडे 4 मिनिटात हा टॉपिक आज आपल्याला संपवायचा. बघा, पृथ्वीचा 71% भाग पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता होय. ह्याला अंडरलाईन करून घ्या. आर्द्रता म्हणजे काय विचारलं तर हे लिहायचंय. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता होय. ठीक आहे, आता बघा मेन पॉइंट्स तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ दिले इथे की समजा तापमान किती आहे हे बघा, 40° तापमान. हे 40° तापमान तर उन्हाळ्यामध्येच असतं. 40° तापमानामध्ये माहितीये मुलांनो, 1 किलोग्राम जर आपण हवा घेतली ना, कोरडी हवा, एकदम कोरडी हवा, ज्या हवेमध्ये बिलकुल पाण्याची वाफ नाहीये, अशा कोरड्या हवेमध्ये ती जास्तीत जास्त किती बाष्प खाऊ शकते माहितीये? 49 ग्रॅम. कळते तुम्हाला? 1 किलो हवा तापमान 40° असताना किती बाष्प स्वतःमध्ये पकडून ठेवू शकते? 49 ग्रॅम, 49 ग्रॅम. कळतंय? आणि तीच कोरडी हवा, पण समजा तापमान बघा आधी 40 होता, आता 20 वर आलंय. आता 20 तापमान तर आपल्या हिवाळ्यामध्येच येणार आहे. तेच तापमान 20 असल्यावरती आधी ती हवा किती बाष्प धरून ठेवू शकत होती? 49. आता ती किती ठेवू शकते? 14.7. कळलं? इथे 49 ग्रॅम ती बाष्प धरून ठेवू शकते, इथे फक्त 14.7 ग्रॅम. ठीक आहे, आणि म्हणून मग थंडीच्या दिवसात हवेमधलं जे बाष्प 14.7 ग्रॅमच्या पुढे गेलं, समजा 14.8 ग्रॅम जरी झालं, तर ते 0.1 ग्रॅम जे एक्स्ट्रा आहे त्याचं काय होईल मुलांनो? सांगा मला. हिवाळ्यामध्ये हवा किती पकडू शकते बाष्प? 14.7 ग्रॅम. समजा बाष्प 14.8 ग्रॅम जर झालं, म्हणजे 0.1 ग्रॅम जरी एक्स्ट्रा झालं, मग काय होईल त्या बाष्पाचं? पुन्हा येस, व्हेरी गुड. पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होईल आणि दवबिंदू बनेल. तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, आता चला पुढचा भाग. आता तुम्हाला काय करायचंय, ह्याला बघा पाठ करायचंय तुम्हाला. म्हणून एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा म्हणजे काय? अजून ती तृप्त नाही झालेली, तिची भूक अजून बाकी आहे. ठीक आहे, तर
तर एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली. एका विशिष्ट तापमान म्हणजे ते किती पण असू शकतं, 20 अंश 30 अंश. आपण फक्त घेतोय की हा एवढ्या एवढ्या तापमानाला आपण एक असंतृप्त हवा घेतलेली आहे व तिचे तापमान कमी करत नेले. आपण आता काय करतोय, त्या हवेला थंड थंड करत घेऊन चाललोय, करत नेले. तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. सिंपल. ज्या तापमानाला परत पाणी बनतंय हवेचं थंड 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 करत घेऊन गेल्यावर, त्यालाच आपण दवबिंदू म्हणतोय. ठीक आहे, सिंपल. ह्याला पाठ करायचं, आपण ह्याला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. बघा, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या सहाय्याने मोजले जाते. निरपेक्ष आर्द्रताच आहे ती, पण निरपेक्ष आर्द्रता काय आहे? निरपेक्ष आर्द्रता बघा वरती कुठेतरी दिलं असेल. बरं, निरपेक्ष आर्द्रतेला ना आपण मुलांनो नंतर डिस्कस करूयात. सध्या फक्त ती आर्द्रताच आहे एवढं लक्षात ठेवा. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण म्हणजे हवेमध्ये पाण्याची वाफ किती असेल त्याचे प्रमाण आपण कसं मोजतो? निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजले जाते. एकक आकारमानाच्या हवेमध्ये, एकक आकारमान म्हणजे 1 किलोग्राम मानूया आपण. 1 किलोग्राम आकारमान म्हटलंय ना, हा. तर आकारमानाचं काय घेणार आपण? सेंटीमीटर क्यूब असतो तर मीटर क्यूब. हा, एक एकक म्हटल्यावर 1 मीटर घन. 1 मीटर घन आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. दिसलं? निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? नुसती आर्द्रता म्हणजे काय? पाण्याची वाफ. आणि निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? आता आपण सांगतोय नक्की किती, म्हणजे 1 मीटर क्यूब हवेमध्ये किती पाण्याची वाफ आहे त्याला आपण म्हणतोय निरपेक्ष आर्द्रता. समजलं? राईट. आणि इथे पुढे दिले बघा, सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्राम प्रति मीटर क्यूब मध्ये मोजतात. म्हणजे 1 मीटर क्यूब हवेमध्ये किती किलोग्राम आर्द्रता आहे, म्हणजे किती किलोग्राम पाण्याची वाफ आहे, त्याला आपण काय म्हणतो? निरपेक्ष आर्द्रता. ठीक आहे, समजलं? तर हे पूर्ण खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला अंडरलाईन करा, ह्याला तुम्हाला पाठ करायचंय जसंच्या तसं. परत आता बघा, निरपेक्ष आर्द्रता काढली की आता इथे दुसरी अजून एक गोष्ट दिलेली आहे, शेकडा सापेक्ष आर्द्रता. शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? आता आपण टक्केवारी काढतोय, किती टक्के आर्द्रता आहे पूर्ण हवेमध्ये. ठीक आहे, तर बघा, शेकडा सापेक्ष आर्द्रतेचं काय सूत्र आहे? दिलेल्या आकारमानात, म्हणजे आता एकक आकारमान नाही घेते आपण, किती पण जेवढी पण हवा आपल्या आसपास आहे त्या सगळं आकारमान त्या हवेचं. तर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान, जसं की आता मी एका रूम मध्ये आहे ना, ह्या रूम मध्ये किती हवा आहे ती पूर्ण हवा मी घेतली आणि त्या रूम मधल्या त्या हवेमध्ये किती बाष्प आहे म्हणजे आर्द्रता किती आहे ते घेणार आहे आपण एक्झॅक्टली. ठीक आहे, तर प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान आणि भागिले दिलेल्या आकारमानाची हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान. म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये किती बाष्प आहे आणि हवेला संतृप्त करण्यासाठी किती बाष्प लागते. म्हणजे थोडक्यामध्ये तुमची चपाती खायची क्षमता किती ती छेदामध्ये आली, पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये किती चपाती मिळाली ते अंशामध्ये आली. ठीक आहे, मग आता तुमची क्षमता फिक्स आहे, पण तुम्हाला चपाती किती मिळते किती नाही मिळते ते चेंज होत राहील, है ना. तर तेच आहे हे, भागिले भागाकार झाला हा आणि त्याला आपण 0 ने गुणले. म्हणजे हवेची क्षमता किती आहे बाष्प धरून ठेवण्याची आणि त्या क्षमतेच्या तुलनेत तिच्याकडे खरं किती बाष्प आहे त्याचं आपण गुणोत्तर काढून 100 ने गुणलं की आपल्याला शेकडा सापेक्ष आर्द्रता मिळेल. आणि मग ही शेकडा सापेक्ष आर्द्रतेमुळेच आपली हवा दवबिंदू बनेल की नाही ते आपल्याला कळेल. म्हणून बघा, दवबिंदू तापमानास
सापेक्ष आर्द्रता 100% असते. म्हणजे हवेची जेवढी क्षमता आहे तेवढंच बाष्प तिच्याकडे आले. म्हणून तर हवा काय म्हणते, झालं आता माझं पोट भरलंय, राईट. म्हणजे 100% वर आली तिची लेवल, आणि म्हणून मग द्रव बिंदू बनायला काय होते, सुरुवात होते. ठीक आहे. तर आता मग मुलांनो आपलं हे सगळं करून झालेलं आहे. तर हा वाला पण टॉपिक तुम्हाला एकदम छानपैकी वाचून काढायचा आहे. बाकी हे जे उष्णतेचे एकक होतं ना, हे सेम टू सेम 8वीला पण होतं मुलांनो. हे तुम्ही स्वतः करायचंय. कळते? हे 14.5 वगैरे हे सगळं तुम्हाला 8वीला होतं जसंच्या तसं. तर आजचा फक्त एकच होमवर्क आहे, ते होपचं उपकरण वाला ते प्रयोग जो आहे तो वाचून काढा, आणि हे दवबिंदू वाला वाचून काढा, आणि उष्णतेचे एकक ही 2-3 पानं छानपैकी वाचून काढायचे आजच्या आजच. पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच पानांवरती ज्या गोष्टी आहेत ना, आता मी तुम्हाला लिहून होमवर्क जो दाखवायला सांगते ते नाही करणार. तुमच्यापैकी मला बरेच पैकी मुलं दिसतात आहेत, एकेकाला उठवून प्रश्न विचारणार. ठीक आहे. तर पुढच्या क्लासमध्ये पहिली 15 मिनिटं आपली तोंडी परीक्षा असेल. एवढ्याच टॉपिक वरती फक्त आज मी सांगितले तेवढंच. ते होपचं उपकरण, दवबिंदू, आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, परत काय होतं, निरपेक्ष नाही अजून पण काहीतरी होतं ना, ती वाली आर्द्रता, आणि उष्णतेचे एकक. ह्याच्यावरती मी तुमचे तोंडी प्रश्न घेईल. ठीक आहे. चला आज आपले 5 मिनिटं एक्स्ट्रा झाले, क्लास संपूयात. सगळ्यांना समजले आज शिकवलेलं? हो मॅडम. किती जणांना खूप मजा आली? किती जणांना मजा आली आजच्या क्लासमध्ये? खूप मजा आली? हो मॅडम. एवढी मजा आली? एवढी मजा आली? बाय बाय मॅडम. बाय.